हरिओम. आजच्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 5व्या अध्यायातला 11वा श्लोक आपण बघतो आहोत. पण सुरुवात आपण प्रार्थनेने करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 11वा श्लोक आणि गीताईतला श्लोक म्हणू आणि मग विवेचन करते. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। देहामनाने बुद्धीने इंद्रियांनीही केवळ आत्मशुद्ध्यर्थ निसंग योगी कर्म अनुष्ठिती. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांच्या सहाय्याने आपण फक्त शरीराने, मनाने, बुद्धीने आणि फक्त इंद्रियांनी कर्म कसं केलं जातं आणि त्याच्यामधून योगी हा कसा आत्ममग्न असतो आणि त्या सगळ्यांची त्याचं तादात्म्य कसं पूर्णपणे सुटलेलं असतं हे बघितलं. आता आपल्याला थोडेसे ज्ञानेश्वरीच्या ओव्या मुख्य श्लोकावरच्या आता संपल्यात. आता त्याचा समारोप करतायत त्या विषयाचा आणि पुढच्या श्लोकाची थोडीशी प्रस्तावना, अशा ज्या ओव्या आहेत त्या आपण वाचूया. तुम्हाला कळेल की त्या ओव्या कशा छान आहेत त्या. आता आपण 62 ओव्यांपर्यंत आलोय. आता 63वी ओवी वाचूया. अगा करितेन वीण कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. अर्जुना, कर्तेपणाच्या अहंभावने वाचून कर्म करणे म्हणजेच निष्कर्म हे सद्गुरूपासून प्राप्त होणारे रहस्य ज्ञान त्यांना झालेले असते. त्यांना म्हणजे आता इथे ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी योग्यांच्या बद्दल आपला चाललेला आहे विषय. आणि नैष्कर्म्य म्हणजे काय हे आपण आता बघितलंच आहे. तर ते करत असतानाही मी करतो आहे असा कर्तृत्व भाव अजिबात नसला की नैष्कर्म्य घडतं. आणि कर्मामध्ये अकर्म पाहण्याचं जे मर्म आहे किंवा जिथे त्याला सुवर्म म्हटलंय, समजून घेण्यातलं त्याच्यातला तथ्यांश, तर तो गुरुगम्य आहे. म्हणजे गुरूंच्या उपदेशाखेरीज किंवा गुरूंच्या कृपेखेरीज तो साधणारा नाही असं त्यांना म्हणायचं. ते का, ते पुढच्या काही ओव्यांमधून आपल्याला कळेल. आता इथे नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारा जो योगी आहे तो कसा आहे, तर त्याचं चित्त आत्मनिष्ठ आहे आणि कल्पना, विचार, व्यक्तित्व त्या कशाचाही उद्भव हा अंतःकरणावरती होत नाही, अशी स्थिती राखण्याचा योग्याकडून सतत प्रयत्न होत असतो. अगदी जे पोचलेले ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्यासाठी मात्र ही प्रयत्न न करता साधलेली अशी सहज स्थिती असते. पण योग्यांचा मात्र सूक्ष्म अंतरप्रयत्न चालू असतो. तो प्रयत्न बाहेरून दिसत नाही, आतून चाललेला असतो. आणि त्याच ते प्रयत्न करत करत असते ज्ञानमार्गाने पुढे ज्ञाननिष्ठ अवस्थेकडे पुढे पुढे जात असतात. आणि जाता जाता म्हणजे प्रयत्न करता करता हळूहळू त्यांचे प्रयत्न कमी कमी व्हायला लागतात. ते कमी प्रयत्नात ते जास्त पुढे जाऊ लागतात आणि मग त्यांना ती अंतःकरणाची सहजच स्थिती प्राप्त होते. आता हे सगळं आपल्याला बोलायला किंवा शब्दातनं समजून घ्यायला, तसंच ज्ञानेश्वरांना शब्दांमधून सांगायला हे इतकं म्हणजे वैचारिक आकलन होणं अनुभवाशिवाय हे खरंच खूप कठीण आहे. म्हणून मग या विषयाचं भाष्य केल्यानंतर म्हणजे आता या 63व्या ओवीनंतर पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले. या ओवीचा अर्थ लावणंच थोडंसं कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांची बुद्धी हेच एक पात्र आहे आणि त्या पात्रातून गुरुकृपारूपी शांतरस हा ओसंडून वाहतोय अशी कल्पना ह्या ओवीत मांडलेली आहे. तर ह्याला बेस काय आहे, तर ज्ञानेश्वरीचा उपसंहार करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जग हे तापत्रयांनी त्रासलेलं असताना गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी गीतेच्या विवरणाच्या माध्यमातून शांत रसाचा वर्षाव केला आणि हा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे इथे
तो शांत रस ओसंडून वाहतो आहे असं म्हणण्याचं कारण, जी गोष्ट शब्दामध्ये मांडणे केवळ अशक्य आहे ती केवळ गुरुकृपेने, म्हणून गुरुगम्य असा शब्द आधीच वापरून ठेवलाय. पुढच्या ओवीची तयारी काय, त्याची बीज अलीकडच्या ओव्यांमध्ये पेरली जातात कशी, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. तर गुरूंनी त्यांना अशी विशेष स्फूर्ती दिली की त्याच्यामुळे ते सगळं शब्दातीत अवस्था शब्दामध्ये प्रकट करणं त्यांना शक्य झालं. आणि म्हणून जणू शांत रसाला भरत आलं आणि ते बुद्धिरूपी पात्रातून ओसंडून शब्द रूपाने व्हायला लागले, अशी ती कल्पना आहे. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्रात. आता भरत आलं, इथे काही जणांना असा प्रश्न म्हणतो की हा रस शांत आहे ना, मग भरत कसं काय आलं? भरत आलं म्हणजे असं उचंबळून वर येणं, हे कसं काय झालं? तर एक तर तो चैतन्यमय रस आहे, तरी तो शांत असला तरी तो चैतन्याने भरलेला रस आहे. आणि दुसरं, त्या शांत रसाच्या युक्त अशा शब्दांनी जो प्रतिपादन करायचा विषय तो इतक्या उंचीवरचा आहे की त्या विषयाला आपल्या कवेत घेण्यासाठी, गवसण्यासाठी त्या शांतरसाला त्या उंचीपर्यंत भरत यावं लागतं किंवा भरत आलं, आणि मग ते शब्दामध्ये सगळं आकळलं गेलं. आणि मग हे बोलण्याच्या म्हणजे बोलण्याच्या पलीकडच्या अवस्थेसंबंधीचं बोलणं हे बोलवलं गेलं. म्हणजे बोलणे बोला परवते बोलविले, हे बोलण्या पलीकडचं काय होतं बोलणं, तर ज्ञानी व्यक्तीची नैष्कर्म्य अवस्था जी आपण आता डिस्कस केली ती कर्मयोगाच्या विकासाच्या अंतिम टप्प्यामध्ये कशी जन्म घेते हे सांगणं. हा सगळा प्रयत्नासाठी एवढे शब्द, एवढ्या ओव्या खर्च घातल्या की साधक योगी हा कसा आत्ममग्न होऊन इंद्रिय कर्म होऊ देतो, आणि इंद्रिय कर्म होत असताना तो मात्र चित्त चैतन्याशी युक्त ठेवण्याची कला त्यांनी कशी साधलेली असते हे सांगितलं. आता इथे या श्लोकाचं पूर्ण विवरण संपलं. आता पुढे बोलता बोलता बोलण्याच्या ओघात ज्ञानेश्वर महाराज एक गोष्ट बोलून जातात. ते म्हणतात 64व्या ओवीमध्ये, सॉरी 65व्या, एत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. म्हणजे श्रोते हो, ज्याची इंद्रियांची खसपस साफ नाहीशी झाली आहे तोच या ज्ञानाचा खरा अधिकारी होतो. म्हणजे मी तर हे बोललो तर खरं सगळं एवढं अवघड अवघड, इथे शब्दात मांडणं पण अवघड होतं, पण हे समजायला कोणीतरी अधिकारी व्यक्तीच पाहिजे, ज्याची तो अधिकारी कसा, तर ज्याची इंद्रियांची आसक्ती उत्तम प्रकारे विरून गेलेली आहे. म्हणजे जो विशुद्धात्मा आहे, जो विजितात्मा आहे, जो जितेंद्रिय आहे, त्यालाच हे बोललेलं कळेल. असं ते बोलून गेले आणि तत्काळ निवृत्तीनाथांनी त्यांना टोकलं. ते पुढच्या ओळीत आहे, हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. ते त्यांना लागलीच थांबवतात. आता इथे गुरु काय करतात हे आपल्याला दिसून येतं. कुठेतरी सूक्ष्म अहंकार आला असेल की मी कसं बोललो, तुला काय करायचंय श्रोत्यांच्या विषयी बोलून, विषय काय चाललाय, श्लोक कुठला चाललाय, त्या श्लोकाचा भावार्थ उलगडणं आणि तो विषयाशी सुसंगत अशा पद्धतीने मांडणं हे काम आहे ना. मग विषयाचं सूत्र, विषयाच्या प्रतिपादनाचं सूत्र सोडून ही कुठले मध्ये भलतीच टिप्पणी की अशा श्रोत्यांनी ऐकायला पाहिजे वगैरे. तर हा अतिप्रसंग करू नको असते म्हणतात. हा असो अतिप्रसंग. अतिप्रसंग म्हणजे अनुचित गोष्ट, हे तुला शोभत नाही, हे अनुचित आहे. श्रोत्यांच्या अधिकाराविषयी या ठिकाणी टिप्पणी करणं हे अनुचित आहे, कारण विषय काय चाललाय आपला आणि तू बोलतोयस काय. पुढे ते म्हणतात, जे मना आकळिता कुवाडे, घाघुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचेनी सुरवाडे सांगवले तुझं. जे मनाला आकलन करण्याला कठीण आहे, कुवाडे म्हणजे कठीण, कोड आहे म्हणजे त्याला, आणि घाघुसिता म्हणजे घासून घासून जरी बुद्धीवर घेतलं तरी सुद्धा बुद्धीच्या आवाक्यात ते येत नाही, ते तुला सुदैवानी जमलंय ते करायला. दैवाच्या अनुकूलतेमुळे तुला ते सांगता आलं आहे. पुढे, जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. म्हणजे
जे शब्दाच्या पलीकडचं आहे ते दैवाच्या अनुकूलतेमुळे शब्दातीत तत्व तुला शब्दामध्ये मांडायला जमलं. त्यापेक्षा अधिक काय पाहिजे? बाकीचं कशाला? ते शब्दातीत तत्व शब्दामधून प्रकट होणं हीच गोष्ट इथे महत्वाची आहे. ती साधली तर आनंद कर. इतरांविषयी बोलायचं काही काम नाहीये. तरी आणि काय करावे? कथा सांगे. आता जो विषय चाललाय तो तू सांग. केवळ श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाची जी कथा हे आपण सांगतो आहोत तीच तू सांग. हा आरती विशेषू श्रोत यांचा म्हणजे गुरु हे शिष्याला जरा सुद्धा आपल्या ध्येयापासून हलू देत नाही. जाता जाता एक टिप्पणी केली काय बिघडलं? नाही. आपण मागच्याला बघितलं होतं की नाही की कोण कुठली चूक करतो याला पण महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत ते, त्यांना अलाउड नाहीये हे. त्यांनी म्हणजे आपण कोण अलाउड, पण गुरुच सांगता येतं ना की हे नाही करायचं. तू तुझा विषय बोलतोस तेच ठीक आहे, ते बोल. बाकी श्रोते कसे असे असे हवेत तसे हवेत त्याच्याविषयी टीका टिप्पणी करण्याची ही जागा नाही. आणि हे सगळं माधवानंदांनी विवरण करून सांगितल्यामुळे आपल्याला समजू शकतं. अदरवाईज असं नुसतं जेव्हा ओव्या वाचायला बसतो तेव्हा कळतच नाही की आता हे मध्येच काय सुरू झालं, हा कसला अतिप्रसंगू, म्हणजे कोण कोणाला म्हणतंय. हे जेव्हा तुम्हाला कॉन्टेक्स्ट कळतो तेव्हा त्या संवादातली आणि ती सगळीच गंमत आणि त्याच्यातलं महात्म्य हे आपल्याला कळून येतं. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. तर हे निवृत्तीनाथांनी सांगितल्यानंतर ते पुन्हा भानावरून त्याच विषयावरती बोलायला लागतात आणि ते सांगतात की आरती विशेषू श्रोतयांचा म्हणजे अर्थ म्हणजे तळमळ. श्रोत्यांना हा विषय कळवून घेण्याची तळमळ आहे. तर ती तळमळ किंवा आतुरता जाणून निवृत्तीदास असलेले ज्ञानेश्वर, दास निवृत्तीचा म्हणजे ज्ञानेश्वर काय सांगतात की हा जो हे जे काही मी आता सांगितलं तो परिसोनी परिसा म्हणजे पुन्हा पुन्हा ऐका. कारण हा सूक्ष्म विषय आहे. एकदा ऐकून एकदा वाचून नाही कळणार, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा ऐका. आणि मग शेवटच्या ओवीत ते म्हणतात, मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त देई. आता मी पुन्हा अर्जुनाला भानावर आणतात की अर्जुना आता लक्ष दे. पुढच्या श्लोकामध्ये मी काय सांगणार आहे? प्राप्ताचे चिन्ह. प्राप्त म्हणजे पोचलेला, पोचलेला म्हणजे सिद्ध. जो सिद्ध ज्ञानी पुरुष आहे त्याचं चिन्ह म्हणजे त्याची लक्षण मी सांगणार आहे. तर ते लक्ष देऊन ऐक. सांगेन तुझं निरुते, निरूपण करून सांगेन चित्त देई. अर्थातच अर्जुनाला लक्ष दे सांगितलेलं आहे म्हणजे ते आपल्यासाठी सुद्धा आहे. कारण अर्जुनाला ते सगळं आपल्याच निमित्ताने सांगतायत किंवा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत उलट. किंवा आपण आता 12व्या श्लोकाकडे जाऊया. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त तो फळ सोडूनी शांती निश्चळ पावतो अयुक्त स्वैरवृत्तीने फळी आसक्त बांधिला. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते. अन्वय आणि अर्थ बघूया. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा, योगयुक्त कर्मफळ त्यागून नैष्ठिकीम शांतीम आपनोती, अढळ शांती प्राप्त करून घेतो. अयुक्तः कामकारेण, योगयुक्त नसलेला उपभोगांच्या कामनांमुळे फले सक्तः निबध्यते, फळात आसक्त होऊन बद्ध होतो. फक्त मराठी अर्थ. योगयुक्त कर्मफळ त्यागून अढळ शांती प्राप्त करून घेतो, तर योगयुक्त नसलेला उपभोगांच्या कामनांमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. या श्लोकामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतंय की कर्मयोगाचं महात्म्य अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन पद्धतीने सांगितलंय. बघा, पहिल्या ओळीमध्ये युक्त हा शब्द श्रेष्ठ कर्मयोगासाठी वापरलेला आहे आणि दुसऱ्या ओळीमधला अयुक्त हा शब्द सामान्यपणे जशी माणसं कर्म करतात तशी कर्तृत्व भोक्तृत्व बाळगून असा कर्म करणारा माणूस हा सांगितलेला आहे. त्याला आपण कर्मी असं म्हणू शकतो.
पहिला जो श्रेष्ठ कर्मयोगी, युक्त म्हणजे कर्मयोगी आणि अयुक्त म्हणजे कर्मी. तर युक्त काय करतो? कर्मफळ सोडतो, कर्मफळाचा त्याग करतो आणि त्याच्यामुळे त्याला नैष्ठिकी शांती मिळते. नैष्ठिकी शांती म्हणजे शाश्वत शांती. बाकी नैष्ठिकी शांतीबद्दल आपण पुढे थोडं विस्ताराने बघणार आहोत. आता अढळ शांती हा जो शब्द आहे की कधीही न खंड पडणारी शांती त्याला मिळते. आणि अयुक्ताचं काय होतं म्हणजे कर्मीचं काय होतं? तो कर्मफळाशी आसक्त असतो, कामनांनी बांधलेला असतो, त्यामुळे तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. इथे आपण मागे एक प्रकार बघितला होता, अर्थवाद. तर तसा हा श्लोक अर्थवादी पण आहे. अर्थवाद काय करतात? वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वेदांमध्ये असतात. विधी, निषेध, अर्थवाद. तर विधी म्हणजे काय करा हे सांगणारी वाक्य, निषेध म्हणजे काय करू नका हे सांगणारी वाक्य, आणि विधीची पुष्टी करणारी जी वाक्य असतात की समजा अमुक अमुक करा, मग ते केलं की तुमचा कसा फायदा होईल असं सांगणारी जी वाक्य असतात, त्याची भलावण करणारे उदाहरण देऊन म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने, त्याला अर्थवाद वाक्य म्हणतात. किंवा एखादं निषेध वाक्य असेल, असं असं करू नका, तर ते केल्याने तुम्हाला कसा त्रास होईल अशी सांगणारी वाक्य असतात, त्यांना अर्थवाद वाक्य म्हणतात. तसा हा थोडा अर्थवादात्मक श्लोक दिसतो आपल्याला. कारण इथे कर्मयोगाचा फायदा पहिल्या ओळीत सांगितलाय आणि कर्मयोग न केला तर त्याचा काय तोटा होतो तो दुसऱ्या ओळीत सांगितलाय. त्यामुळे कर्मयोगाची स्तुती आणि साध्या कर्माची निंदा अशा पद्धतीने कर्मयोगाचं महात्म्य हे या श्लोकामध्ये अगदी ठळकपणे मांडलेलं दिसतं. आता थोडं मागच्या श्लोकाचा रेफरन्स घेतला तर मागच्या श्लोकामध्ये आपण असं म्हणलं होतं की कर्मयोगामध्ये फलाच्या इच्छेचा त्याग हा मुख्य आहे. तर इथे काय म्हटलंय पहिल्या ओळीमध्ये कर्मफलम त्यक्त्वा असे जरी शब्द असले तरी तो शब्दार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. कर्मफलम त्यक्त्वानी काय काय इंडिकेट केलंय? लक्षार्थ म्हणजे इंडिकेट केलेला लपलेला अर्थ. तर ती तीन गोष्टी सांगतात की एक तर तुम्ही कर्मफलाची चिंता करू नका, कर्मफलाचा दुराग्रह ठेवू नका आणि कर्मफलाच्या बाबतीतली पराधीनता ठेवू नका. म्हणजे अगदी जीव काढून बसायचं की ती गोष्ट मला मिळाली नाही तर माझं अगदी आयुष्य संपलं, आता दुसरं काही उरलं नाही. म्हणजे समजा 90% किंवा 95% मार्कांसाठी अभ्यास केला असला आणि नाही मिळाले तेवढे मार्क की लागलीच आत्महत्येचा जो मार्ग स्वीकारला जातो तो पराधीनता, कर्मफळाची पराधीनता. तुम्ही एम ठेवायला काहीच हरकत नाहीये. अशा तीन गोष्टी, कर्मफलाची चिंता, कर्मफलाचा दुराग्रह आणि कर्मफलावरती सुखासाठी पूर्णपणे अवलंबून असणे, या तीन गोष्टी सोडणं अपेक्षित आहे. या दृष्टीने जर बघितलं तर कर्मफलाचा त्याग म्हणजे कर्म करून जे अपेक्षित फळ आपल्याला मिळणार आहे त्याच्या आसक्तीचा त्याग. हे आपण समजून घेतलं तर गेल्या श्लोकामध्ये शब्द होते संगम त्यक्त्वा, तेच इथे कर्मफलम त्यक्त्वाने सांगतात. कर्मफलम त्यक्त्वाचा अर्थ एक्झॅक्टली संगम त्यक्त्वा असाच आपण घेऊ शकतो. कसं आहे की इथे मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वेगळे वेगळे शब्द वापरलेले आहेत. आता कर्मफल ह्या पदावर आपण इथे चिंतन करणार आहोत थोडस. 4 प्रकारची कर्मफल आहेत. दृष्ट कर्मफल, अदृष्ट कर्मफल, प्राप्त कर्मफल आणि अप्राप्त कर्मफल. तर ती 4 कुठली कुठली आहेत ती बघूयात. माहिती आहेत आपल्याला, फक्त याला हे शब्द इथे वेगळे वेगळे वापरले. दृष्ट कर्मफल म्हणजे वर्तमान काळामध्ये जे आपण नवीन कर्म करत असतो त्या कर्माचं थोड्याच काळामध्ये जे फळ प्रत्यक्ष मिळताना दिसतं. मग तो काळ किती, एकदा तात्काळ असेल किंवा काही तासांचा असेल तो अवधी, किंवा काही दिवसांचा असेल किंवा काही महिन्यांचा असेल. म्हणजे कसं, समजा आपण तात्काळचं आधी उदाहरण घेऊ की भूक लागलीये, भोजन करण्याचं कर्म केलं, तृप्ती मिळण्याचं फळ मिळालं. तहान लागली, पाणी पिण्याचं कर्म केलं, तृप्तीचं फळ मिळालं. किंवा एखादी परीक्षा दिली, अभ्यास करून एखादी परीक्षा दिलीये, महिन्या 2 महिन्यामध्ये रिझल्ट लागला, फळ मिळालं. हे सगळं दृष्ट कर्मफल. आता अदृष्ट कर्मफल, जे वर्तमान काळामध्ये केली जाणारी काही कर्म अशी असतात की त्याचं फळ हे समोर मिळताना दिसत नाही किंवा लागलीच मिळत नाही, मग ते संचित कर्मामध्ये साठवलं जातं. त्यामुळे सगळं जे संचित कर्म आहे ते अदृष्ट कर्मफल या गटामध्ये जातं.
मग त्याच्यातली काही फळं कधी कधी भविष्यात म्हणजे आयदर या जन्मात किंवा काही भविष्यामध्ये म्हणजे अगदी पुढच्या कुठल्या तरी XYZ जन्मामध्ये सुद्धा मिळतील. आणि त्यातली काही अनुकूल असतील, काही प्रतिकूल असतील. अर्थातच जी सत्कर्म असतील त्याची फळं अनुकूल असतील, जी दुष्कर्म असतील त्याची फळं प्रतिकूल असतील. हे झालं अदृष्ट कर्मफळ. आता प्राप्त कर्मफळ. तर संचितातलं जेवढं म्हणून आता पक्व झालेलं आहे ते मानवाच्या वाट्याला प्रारब्धाच्या रूपाने वर्तमान काळात प्राप्त होतं. ते प्राप्त शब्द वापरलाय ना. तर या फळामध्ये काय काय असतं? मुख्य शरीर. प्रारब्धावशातच शरीर मिळतं. प्रारब्ध भोगण्यासाठी अनुकूल असंच शरीर मिळतं. ती योनी सुद्धा त्याच्याशी अनुकूल अशीच असते. किंवा आपल्याला जे ज्या वर्णात, ज्या जातीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला येतो, जन्मजात आपल्याला जे नातेवाईक, जे वातावरण मिळतं ते सगळं प्रारब्धाने मिळतं. आणि आपला जोपर्यंत जन्म चालू आहे तोपर्यंत सगळं प्रारब्ध कर्म आपल्याला भोगून संपवल्याशिवाय सुटका नसते. हे झालं प्राप्त कर्मफल. आता चौथं अप्राप्त कर्मफल. आता संचितामधले अपक्व कर्मफल जे आहे ते कधी पक्व होईल हे काहीही सांगता येत नाही. ते कधीच कोणाला सांगता येत नाही. म्हणूनच आपण म्हटलंय ना, गहना कर्मणो गती. कर्माची गती काय होईल, कर्म तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल किंवा काय तुमच्या समोर आणून ठेवेल हे तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून कर्म करताना कायम सावध राहा. तर कधीतरी त्या अपक्व भागातला, संचितामधला जो अजून भोगला गेलेला नाहीये भाग, त्या अपक्व भागातला कुठला तरी काही एक पोर्शन पक्व होईल. आणि मग आपल्या कुठल्या तरी एका जन्मातलं प्रारब्ध कर्म अस्तित्वात येईल. आणि ते प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी अनुकूल असा देह घेऊन आपल्याला जन्म मिळेल आणि त्या जन्मात ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागेल. हे झालं अप्राप्त कर्मफल. अशी ही 4 कर्मफलं बघितली. दृष्ट, अदृष्ट, प्राप्त आणि अप्राप्त. आता जर पुन्हा विचार केला तर दृष्ट आणि अदृष्ट कर्मफल हे क्रियमाण कर्मावर अवलंबून आहे. वर्तमान काळात आपण जे कर्म करतो ते आपण कशा पद्धतीने करतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि पुढचं प्राप्त कर्मफल हे संपूर्णपणे प्रारब्ध कर्माच्या अधीन आहे. आणि अप्राप्त कर्मफल हे संचित कर्माच्या अधीन आहे. म्हणजे एकूणात हे सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण जर कसेही वागलो तर नाही चालणार. आणि खूपच थोड्या गोष्टी आपल्या हातात आहेत. इथे आपल्याला गदिमांचा गीतरामायणातलं एक गीत मला आठवलं. भरत जेव्हा रामाला वनामध्ये आणायला जातो परत, भरताला जेव्हा आजोळी कळवण्यात येतं की असं असं सगळं झालंय आणि रामाला वनवास आणि तुला राज्याभिषेक करायचा आहे, तिने बोलवून घेतलं होतं, तेव्हा तो अत्यंत त्याचं रामावरती प्रेम असल्यामुळे तो स्वतःच्या आईवर प्रचंड संतापतो. आणि तो म्हणतो हे मी काही राज्य स्वीकारणार नाही, मी रामालाच घेऊन येणार आणि त्यालाच बसवणार. तेव्हा तो जेव्हा भरत रामाला भेटायला येतो तेव्हा राम त्याची जी समजूत काढतो की तू जरी असा आला असलास तरी मी काही येणार नाहीये, ते राज्य तुलाच चालवायचंय 14 वर्ष आणि मी इथे वनवासातच असणं योग्य आहे. तेव्हा त्याचं सांत्वन करताना गदिमांनी जे गीत लिहिलेलं आहे, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जेव्हा तो घडा भरतो प्रारब्ध कर्माचा आणि जे फळ तुमच्या समोर येतं तेव्हा कुणालाहीच दोष देण्यात काही पॉइंट नसतो. ते तुमचं कर्म आहे असं म्हणून तुम्ही ते स्वीकारायला लागतं. दोष देत बसलात तर अजून कर्म तयार होतात त्याच्यामध्ये, जी पुन्हा आणखीन पुढे फळं भोगायला उद्युक्त होतात. तुम्ही हे कधीतरी सवड काढून शांतपणे हे पूर्ण गीत ऐका. नक्की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक एक शब्द आता जेव्हा आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे ना तेव्हा तो इतका मनाला भिडणार आहे की तो राम कुणालाही दोष देत नाही. ती कैकेयीचं काही चुकलं नाही, दशरथाचं काही चुकलं नाही, हे माझ्या वाट्याला होतं ते मी भोगतोय, तर तू आपला जा आणि तू तू आता राजा हो आणि मी इथे वनवास भोगतो. मी फक्त एकच त्याच्यातलं कडवं इथे आता निवडलंय, ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे म्हणून. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आणि त्याचं शेवटची ओळ, तिसरी ओळ आहे, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
ही गोष्ट आपल्याला खरोखरीच लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपण आपल्या भोवती असलेली नातेसंबंध ह्यांच्यामध्ये इतके कमालीचे गुंतलेले असतो की कुठेही थोडं खालीवर झालेलं आपल्याला सहन होत नाही. म्हणून मी हा मुद्दाम हे फक्त कडवं म्हटलं आपण निवडूयात की आपल्या अवतीभोवती कुठल्या प्रसंगामध्ये कुठली माणसं असावीत किंवा नसावीत ह्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही. त्यामुळे जी आहेत त्यांच्याशी सुखाने नांदा, जी सोडून गेली कुठल्याही कारणाने, म्हणजे नुसतीच दूर गेली मनानी म्हणा किंवा शरीरानी, तरी त्या दुःखात किती काळ बुडायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. त्याच्यात बाहेर पडणंच हे तुमच्या हिताचं आहे. कारण पराधीन आहे जगती पुत्रमानाचं. मग हे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मग काहीच का आपल्या हातात नाहीये, इतके आपण अगदी दैवगतीच्या अधीनच आहोत का, काही आपला कुठेच काही अधिकार नाहीये. मग इथेच भगवद्गीता आपल्या मदतीला धावून येते. आणि विनोबा भावे नेहमी म्हणतात, त्यांचा तो श्लोक मला खूप आवडतो, की गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई उचलोनी कडेवरी. तुम्ही जेव्हा नैराश्यात जाल किंवा काही चुका कराल, पण त्या चुकांचा जेव्हा विचार कराल की हे असं का झालं, हे दुःख का आलं माझ्या समोर, तर गीता तुम्हाला उत्तर देईल. फक्त तुम्ही डोळसपणे गीतेचा अभ्यास केला तर मग दुसऱ्या अध्यायातच भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, ह्याचं उत्तर देऊनच ठेवलंय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मामध्ये तुझा अधिकार आहे ना, असा कसा काही अधिकार नाही. क्रियमाण कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे. मनुष्य जन्म आल्यानंतर तर आहेच आहे, मनुष्यालाच तो फक्त अधिकार आहे. फक्त ते कर्म कसं, तर ते योग्य कर्म. आणि ते योग्य कर्म म्हणजे कसं, तर कर्मयोगाच्या धारणा स्वीकारून जे केलेलं आहे, त्याच्यात कर्तृत्वाच्या अहंकाराचा आणि कर्मफलाचा त्याग आहे, कर्मफलाच्या इच्छेचा त्याग आहे. असं कर्म तू केलंस तर तिथे ते कर्म करण्यात तुला अधिकार आहे. तिथे तू तुझी पुढची कर्म म्हणजे आगामी फळं निर्माण होतील अशी कर्म थोपवू शकशील. मग ती कशा पद्धतीने थोपवायची, आता आपण ही जे 4 प्रकार बघितले, 4 कर्मफलांचे, त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये आपण बघूया की दृष्ट कर्मफलाबद्दल काय करायचं. तर कर्मफलाचा आग्रह न ठेवणं आणि ते मिळाल्याने खूप प्रसन्न होणे आणि न मिळाल्याने अप्रसन्न होणे हे करायचं नाही. म्हणजे दृष्ट कर्मफलाचा त्याग केला. अदृष्ट कर्मफलाची आशा अपेक्षा न ठेवणे. तिसरं काय होतं, प्राप्त प्राप्त कर्मफलाबद्दल ममत्व न ठेवणं आणि पुन्हा ते मिळाल्यानंतर सुख दुःखामध्ये बुडून न जाणं. सुख तर आपल्याला ठीक आहे, म्हणजे सुख तर आपण ऍक्सेप्ट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो, दुःख ऍक्सेप्ट करण्यामध्ये प्रश्न असतो. तिथे आपण खूप झगडतो आणि ते झगडताना आपण नवीन कर्म अजाणता करून बसतो आणि त्याची फळं भोगायला पुन्हा एकदा यावं लागतं. तर मी 2014 मध्ये एक आध्यात्मिक शिबिर केलं होतं डॉक्टर श्रीधर देशमुख यांचं. 15 दिवसांचं शिबिर होतं पंचदशीवरचं. तर त्याच्या एंडला समारोपाला एक अशी शपथ सगळ्या शिबिरार्थींना त्यांनी घ्यायला लावली. बरीच होती, एक 7-8-10 वाक्य होती त्याच्यामधली, सगळी मला आठवत नाही, पण एक मात्र वाक्य अगदी असं कोरल्यासारखं झालं माझ्या स्मरणामध्ये. ते वाक्य असं होतं, मी प्रारब्धाशी भांडणार नाही. प्रारब्ध आहे, भांडून चालत नाही. भांडून आपण तुकारामांचा पण अभंग बघितला होता या संदर्भामध्ये. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्याच्यानंतरची ओळ हे सांगणारी होती की जर तू भांडलास तर तुला अधिक दुःख होईल. म्हणजे आधी दुःख झालंच आहे, तर ते वाढवायचं असेल तर भांड, मग ते वाढवायचं नसेल तर शांतपणे सहन कर. इथे परत आपल्याला तो तितिक्षा नावाचा गुण आठवायचा की कुठल्याही तक्रार न करता ते सोसणं. आणि चौथं आपलं कर्म होतं अप्राप्त कर्मफल. ते परत अप्राप्त कर्मफलाची काहीतरी कामना किंवा कल्पना न करणं, की माझं दुःख संपुष्टात यावं आणि सुख व्हावं ही सारखी अपेक्षा ठेवून तळमळत राहायचं. जर कर्मफलाचा त्याग केला नाही तर तळमळत होतो माणूस आणि मग त्याची शांती जाते. आणि म्हणून म्हटलं अयुक्त कामकारेण फले सक्तः निबध्यते. पण तुम्ही तळमळलात एखाद्या गोष्टीसाठी की तुमची ती ती कामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पुन्हा फिरून कुठल्या ना कुठल्या तरी वेळेला यावंच लागणार. आता ह्या कर्मफलाचा त्याग हा जो विषय आहे
तो जरी इथे अशा पद्धतीने जरी इथे मांडला जातोय तरी तो आपल्याला नवीन नाहीये बरं का. दुसऱ्या अध्यायापासून हा विषय चाललाय. त्यामुळे तो कसा तो आपल्याला सांगतायत आणि कुठल्या कुठल्या श्लोकांमधून तो आपण ऐकलेला आहे तो जरा त्याचं पुन्हा एकदा स्मरण करूया. ज्ञानेश्वरी मधली एक ओवी, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही ओवी कुठल्या श्लोकावरची होती? दुसऱ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकावरची. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. तेव्हा आपल्याला पाप शब्दाचा अर्थ एवढा नीट माहिती नव्हता. आता आपल्याला पाप शब्द म्हणजे काय तेही कळलंय. पाप म्हणजे अगदी दुष्कृत्यच असं नाही. पाप म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कर्मबंधनात अडकवेल ते पाप. जर तुम्ही सुख दुःखामध्ये लाटांवर सारखे हेलकावे खाल्लेत तर ते तुमच्यासाठी पाप आहे. हे झालं दुसऱ्या अध्यायातलं. मग तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं? तिसऱ्या अध्यायातल्या 30व्या श्लोकामध्ये, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत ज्वरः. निराशी ही निर्ममः आणि विगत ज्वरः हे 3 काळांशी संबंधित आहेत असं आपण त्यावेळेला बघितलं होतं. निराशी भविष्य काळामध्ये काय व्हावं काय होऊ नये ह्याची आपण जी आस लावून बसतो ते. निर्मम आत्ता जे मिळालेलं आहे त्याच्याशी अटॅच होऊन बसतो की हे आता मला कायमच पाहिजे, चांगलं जे चांगलं असेल ते धरून बसणं किंवा अजून वाढावं असं वाटणं, ते ममत्व. आणि विगत ज्वर, पूर्वी ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत त्याच उगाळत बसून दुःखी होत बसणं. त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे ना. ठीक आहे, चुकलं, चुकेमधून तुम्ही शिका आणि पुढे जा. ती पुन्हा चूक होणार नाही याची काळजी घ्या, एवढं त्याचं स्मरण राहू दे. पण त्यांनी जळत राहू नका, सारखं तळमळत राहू नका. ऐग झालंच माझं बाई, चुकलंच, आता कसं काय. ठीक आहे, आता चुकलं तर त्या पुढ्यात जाऊन काळाच्या मागे जाऊन तुम्ही परत ते काही रेक्टिफाय तर करू शकत नाहीये. ती चूक पुन्हा रिपीट न करणं एवढंच हातात आहे, तेवढंच करा. ते दुःखात बाहेर पडा. तोपर्यंत दुःखात बाहेर पडते तोपर्यंत चूक जास्त किंवा कुठली तरी वेगळी चूक जास्त डिस्प्रपोर्शनेटली तुम्ही करू शकता, अशी परिस्थिती तुम्ही त्या दुःखात बुडून राहण्यामुळे निर्माण करू शकता. आणि 4थ्या अध्यायामध्ये 22वा श्लोक, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. आता हा एक्सप्लेन करायची गरजच नाहीये, आपण एवढं बोललोय आता की ह्या कळलाच असेल. यदृच्छा लाभ संतुष्ट, जे काही प्रारब्ध कर्मानुसार समोर उभं राहिलेले त्याच्यामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावी. आपण मुद्दामच ठरवलं होतं की 5वा अध्याय बघताना कर्मयोगाचे आधी कुठे कुठे कसे कसे रेफरन्सेस आलेले आहेत ते थोडं आठवण करत करत पुढे जाऊ. कारण ते गणिताच्या अभ्यासात कसं की बेसिक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा कधीच विसरायचा नसतो, तसं पुढचे विषय शिकताना मागच्या संकल्पना ह्या विसरून चालणार नाही. तो पुढचं पाठ मागचं सपाट आपल्याला अलाउड नाहीये. तर इथे आपण कर्मफलाची इच्छा त्याग, कर्मफलाच्या इच्छेचा त्याग असा विषय आता बोलतोय. तर जरा नीट विचारपूर्वक पाहिलं असतं आपल्याला असं कळेल की कर्मफलाची इच्छा ठेवून कर्म करणं हे खरं तर खूपच असमंजसपणाचं आहे. कशामुळे? त्याला 2 कारणं आहेत. की एक तर प्रत्येक कर्म हे नाशवंत आहे, आणि त्या प्रत्येक कर्माचा आरंभ होणार आहे तसा त्याचा एंडही होणार आहे, अंतही होणार आहे. मग अशा नाशवंत कर्माचं फळ हे नित्य कसं असेल? त्यामुळे फलही प्राप्त होणार आणि ते नष्ट होणारच. मग कर्म आणि कर्मफल दोन्हीही जर नाशवान असेल तर त्या कर्मफलाशी एवढं अटॅच राहून आपल्याला कसं चालेल? त्याच्यामध्ये शहाणपणा तो काय? उपदेश सारामधल्या कर्मयोगातला दुसरा जो श्लोक आहे, कृतिमहो दधौ पतन कारणम फलमशाश्वतम गतिनिरोधकम. फळ हे अशाश्वत आहे आणि त्यामुळे ते कर्माच्या महासागरात बुडवण्यासाठी कारणीभूत ठरतं. कसं काय? तर फळ अशाश्वत असतं, पण आपल्याला फळ मिळाल्यानंतर खूप छान वाटतं, जेव्हा ते पॉझिटिव्ह असतं, चांगलं असतं. एक्सपेक्टेड फळ जेव्हा मिळतं तेव्हा तुम्ही खूप आनंदी असता. मग ते फळ संपलेलं तुम्हाला सहन होत नाही. मग तेच फळ पुन्हा मिळवण्यासाठी किंवा ते फळ टिकवण्यासाठी तुमची धडपड सुरू होते. धडपड म्हणजे कर्म.
असं करत करत कर्मांचा नुसता सागर निर्माण होतो, त्याच्यात तुम्ही गटांगळ्या खात राहता, त्याच्यातनं बाहेर पडायला काही तुम्हाला गतीच नसते. म्हणून अशाश्वत फल हे तुमची पारमार्थिक गती ही त्यातला स्पीड ब्रेकर आहे, गती निरोधकम. पहिला मुद्दा झाला की हे कर्म आणि कर्मफळ हे नाशवंत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जे उपजे ते नाशे, हे एक लक्षात ठेवायचे. आणि दुसरं कारण, इच्छा असो की नसो, जे फळ मिळणारे जेव्हा मिळणारे तेव्हा, आणि ते मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही इच्छा ठेवली म्हणून ते जास्त मिळेल आणि इच्छा नाही ठेवली म्हणून ते कमी मिळेल, असं तर काही होताना दिसत नाही. कितीतरी वेळ हे नको बाबा व्हायला, तो उलट जास्तच होतं. ते जे नको बाबा व्हायला असं वाटतं ते आधी पहिलं जास्त तीव्रतेने घडताना दिसतं. तर म्हणून फळाची इच्छा करणं हे एकूणातच असमंजसपणाचं लक्षण आहे. आणि गीता शिकणाऱ्यांनी समंजसपणाची कास धरली पाहिजे. म्हणून निष्काम भावनेनी, म्हणजेच फळाची कामना न ठेवता लोकहितार्थ म्हणजे समष्टी कल्याणाच्या हेतूनी कर्म केल्यामुळे कर्माशी संबंध विच्छेद होतो. म्हणूनच म्हटलंय की युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम. आता युक्त ह्या शब्द थोडासा बघूया. युक्त म्हणजे योगयुक्त असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि या योग शब्दामध्ये जसा कर्मयोग आहे तसा ध्यानयोग सुद्धा त्याच्यामध्ये धरायचा. कारण कर्मयोग युक्त या शब्दाचा अर्थ आपल्याला व्यवस्थित माहितीये की कर्मयोगाच्या धारणांनुसार कर्म करणे म्हणजे फळाच्या आसक्तीचा म्हणजेच उपभोग प्रवृत्तीचा आणि त्याग करणारा, आणि कर्तृत्वाच्या अहंकाराचाही त्याग करणारा. हे शब्द आपण किती जरी म्हणले की निष्काम कर्म, अहंकार सोडणं वगैरे, तरी ते तेवढे जमत नाही. ते जेव्हा ध्यान साधनेची जोड कर्मयोगाला दिली जाते तेव्हा ते जमतात. असं का? तर ध्यान साधनेमध्ये अहमचं स्वरूप हे अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागतं. आणि मग सतत जे चित्त किंवा जो अहम शरीराशी, मनाशी, बुद्धीशी जोडला गेलेला असतो, ते जेव्हा चित्त तुम्ही साधनेच्या दरम्यान चैतन्याशी युक्त करण्याचा प्रयत्न करायला लागता, तेव्हा तो अहम तिथून सुटून चैतन्याशी जोडला जायला लागतो. आणि मग जसा जसा तो जास्त काळ जोडलेला राहतो तसं तसं मग ही चित्ताला पडलेली अहम, मम आणि ही उपभोग प्रवृत्ती यांची जी पकड आहे ती हळूहळू ढिली व्हायला मदत होते. म्हणून दोन्ही कर्मयोग करणं आणि ध्यान साधना करणं असं एकत्रितपणे केलं की मग तो साधक हा खऱ्या अर्थाने योगयुक्त होतो. हा योगयुक्त झाल्यानंतर आणि मग तो काय म्हणलाय, शांतीम आपनोती नैष्ठिकीम. तर योगयुक्त जो प्राप्त करून घेतो ती शांती कशी असते? नैष्ठिकी म्हणजे शाश्वत असते. आता ही शाश्वत शांती आपण ह्याच्यापूर्वी कुठे कुठे बघितलीये? तर दुसऱ्या अध्यायाच्या 71व्या श्लोकामध्ये पण आपण या शाश्वत शांतीचा एक संदर्भ पाहिला होता. विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. इथे एक होता संदर्भ. आणि 4थ्या अध्यायात ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. निष्काम कर्माद्वारे शांती मिळण्याचं कारण काय? की अपेक्षा सोडलेल्या असतात. खरं म्हणजे अपेक्षा धरलेल्या नसतात असं म्हणणं जास्त बरोबर. कारण अपेक्षा सोडण्यामध्ये अपेक्षा आधी धरल्या जातात. इथे अपेक्षा धरूच जातात. आपण आत्ताच बघितलंय कर्मफळ सोडण्याचे जे आपण आता चर्चा केली त्याच्यामध्ये अपेक्षा, आशा, इच्छा या ठेवूच नका असं म्हटलेलं. आणि यज्ञभूमिकेतून कर्म करायची शिकवण पण आपल्याला 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच दिलेली आहे. जेव्हा कर्मयोग 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पहिला परिचय करून दिला तेव्हाच सांगितलं, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तेव्हा कर्मफलाच्या आसक्तीचा बंध आणि तो संग सोडून कर्म करण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा आणि जसं पावित्र्याचा अनुभव येतो तसंच शांतीचाही अनुभव येतो. आणि शंकराचार्यांनी या शांतीला मोक्ष संज्ञक असं म्हटलंय. म्हणजे ही शांती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो मोक्षच आहे. पण ही ज्ञानाची स्थिती असल्यामुळे ती क्रमाक्रमाने प्राप्त होते. काय क्रम आहे त्याचा तेवढा आपण बघू आणि मग उरलेली चर्चा आपण पुढच्या क्लासमध्ये करू.
पहिल्यांदा कर्मयोगाने चित्त शुद्ध होतं, मग त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन म्हणजे ग्रहण धारण स्थिर व्हायला लागतं. आणि ज्ञान स्थिर झालं की काय होतं, त्याचा परिणाम म्हणून कर्म ही सगळी प्रकृतीच्या अंगाने चाललेली आहेत आणि मी करता नाही हा भाव प्रबळ व्हायला लागतो. त्याच्यामुळे कर्मसन्यास साधतो. आता हा कर्मसन्यास योग चालू आहे ना, आणि एकदा हा कर्मसन्यास साधला की चित्त अखंड ज्ञाननिष्ठ होऊन राहतं. आणि ज्ञाननिष्ठ झाल्यानंतरच शांती मिळते. कारण ज्ञान आणि शांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे जिथे ज्ञान तिथे शांती. म्हणजे ज्ञानामध्ये निष्ठा ठेवल्यामुळे जी शाश्वत शांती मिळते ती नैष्ठिकी शांती. आपण इथे नैष्ठिकी शांती तसा आपण हा श्लोक पूर्ण केलाय, पण थोडं काही उदाहरणं वगैरे द्यायची आहेत आणि ज्ञानेश्वरी बघायची आहे, ही आपण पुढच्या वेळेला बघूया. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.